केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। मोदी आणि अमित शहांच्या उपस्थितीमध्ये बैठक, तर कॅबिनेटच्या बैठकीआधी सुरक्षा समितीची देखील बैठक। पहलगाम हल्ल्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता। पुण्यातील वाहतूक कोंडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुंबईत बैठक। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामाला वेग वाढवा, अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना। पंढरपूर कॉरिडॉरसाठी प्रशासनाचं एक पाऊल पुढे। प्रकल्प बाधितांना चर्चेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचं निमंत्रण। मंदिर परिसरातील व्यावसायिक, रहिवासी, भाडेकरू यांच्याशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद करणार चर्चा। विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात मार्गदर्शन करण्याचे आदेश। नवी मुंबई पोलिसांचा शैक्षणिक संस्थांना आदेश। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आढावा बैठक। 2028 मध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। आयमेक्स समिटमध्ये फडणवीसांची घोषणा। भास्कर जाधव यांच्या प्रयत्नानं गुहागर आगारासाठी 5 नवीन बसेस उपलब्ध। भास्कर जाधवांनी स्वतः स्टेअरिंग हाती घेत ट्रायल घेतली। रत्नागिरीच्या मीरा नागपूर रोडचं काम प्रगतीपथावर सुरू। महामार्गाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय, समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना आमदार किरण सामंतांनी अधिकाऱ्यांना दिल्या। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीला तुर्तास स्थगिती। जेपी नड्डांकडे काही काळ राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। तहबूर राणाला 12 दिवसांची राष्ट्रीय तपास यंत्रणेची कोठडी। तहबूर राणाचा कोठडीतला मुक्काम वाढला। दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं कोठडी वाढवली। पीओके मधील दहशतवादी नेटवर्कवर भारताच्या निशाण्यावर तर 42 सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर। उच्चस्तरीय पातळीवर विचार विनिमय। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार। मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडे पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। महाराष्ट्रातील पाकिस्तानींच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता। राज्यातील पाणी प्रश्नावर देखील विचारमंथन होण्याचा अंदाज। नाशिकमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आज सद्भावना रॅली। नफरत छोडो भारत जोड हा संदेश देत रॅली काढण्यात येणार। नाशिकच्या हुतात्मा स्मारकापासून होणार रॅलीला सुरुवात। रॅलीला हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरातांसह अनेक नेते उपस्थित राहणार। पुन्हा रुग्णालयामध्ये रुग्णाचा मृतदेह 8 तास उशिरा दिल्याचं प्रकरण। रुग्णालयाला पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाची नोटीस। नोटीसला उत्तर देण्यासाठी 24 तासांचा कालावधी। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात आंबे खरेदीला महत्त्व। हापूस आंब्याचा हंगाम मे पर्यंत चालणार। बीडचे नूतन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडून नियोजित विमानतळाची पाहणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याचा आढावा घेत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। सोलापूर विमानतळ विमानसेवेसाठी पूर्णपणे सज्ज। विमानतळावरून विमानसेवा 26 मे पासून सुरू होणार। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं 1 ते 4 मे रोजी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव कला शिबिराचं आयोजन। मुंबईमध्ये विविध कलाकार आपली कला सादर करणार। सृष्टी कुळे हिचा यूपीएससीच्या परीक्षेमध्ये 831वा क्रमांक। ज्ञानसंपदा शाळेच्या वतीनं तिचा सत्कार। शाळेतील शिक्षकांनी सत्कार करत पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा। एल्फिस्टन पुलासंदर्भात तोडगा नाहीच। एमएमआरडीए सोबतच्या बैठकीत देखील स्थानिक आपल्या भूमिकेवर ठाम। सध्या एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी खुला। एसटी कंत्राटी बस घोटाळा। 1310 गाड्या घेण्याच्या घोटाळ्यातील सूत्रधाराचा शोध घेण्यात सरकार अपयशी। संशयितांकडेच चौकशीची सूत्र। मुंबईत म्हाडाकडून जवळपास 5000 घरांची लॉटरी निघणार। म्हाडाचे सीईओ संजीव जयस्पाल यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये लहान मुलांमध्ये सनस्ट्रोक। 200 पेक्षा अधिक तापाचे रुग्ण। वातावरणाचा चढता पारा लहान मुलांसाठी ठरतोय धोकादायक। पैठणमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प। नागरिकही त्रस्त। मुंबईत 22 वर्षीय तरुणावर यशस्वीरित्या हात प्रत्यारोपण। केएम रुग्णालयातील दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी। नवी मुंबईतील वाशीमध्ये मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रेचं आयोजन। 45 दिवसांच्या रथयात्रेमध्ये 36 जिल्ह्यांचं आयोजन। तर या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित। तुळजाभवानीच्या दर्शनाचं व्हीआयपी पास बंद करा। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांची मागणी। पासचा सर्रासपणे दुरुपयोग होत असल्याचा आरोप।
हिंगोलीच्या नरसी नामदेव ते महाराष्ट्र गौरव रथ यात्रेला सुरुवात. बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे आणि विक्रम काळे यांची या गौरव रथाला उपस्थिती. कोल्हापूरमध्ये झाडांचा श्वास करा मोकळा या मोहिमेला सुरुवात. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये मोहीम सुरू. कोल्हापूरच्या विकासवाडीतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमला गती. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं 75 लाखांचा निधी मंजूर. 5 एकर जागेत अद्ययावत क्रिकेट मैदान साकारणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये परवानगी नसताना बॅनर छापल्यास प्रिंटिंग प्रेसवर होणार कारवाई. वेळप्रसंगी मालमत्ताही जप्त केली जाणार. महानगरपालिका प्रशासकांनी दिला थेट इशारा. पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीचे चीनकडून स्वागत. हल्ल्यानंतर प्रथमच चीनची अधिकृत भूमिका जाहीर. भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावासंदर्भात चीननं केली भूमिका स्पष्ट. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा सीमेवर गोळीबार. कुपवाडा आणि बारामुल्ला सीमेवर पाकिस्तानचा रात्री गोळीबार. तर अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी सीमेपलीकडून गोळीबार केला. तर पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानं देखील दिलं प्रत्युत्तर. पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट. 7 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी. पाकिस्तानातील शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट. पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम दुकानदारांवर बहिष्कार टाकल्याचा आरोप. समाजवादी पार्टी आज आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन करणार. विधानसभेत ओमर अब्दुल्ला गहिवरले. सभागृह स्तब्ध. पर्यटकांना वाचू न शकल्याची व्यक्त केली खंत. 26 मरीन राफेलच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्सची करारावर स्वाक्षरी. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्व. भारताची हवाई ताकद आणखी वाढणार. नाशिकच्या कश्यपी धरणातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. कश्यपी धरणातून सोडलेलं पाणी गंगापूर धरणात येणार आहे. गंगापूर धरणातून नाशिक शहराला पाणी पुरवठा केला जातो. परभणीमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचं पाणी यावर्षी गावकऱ्यांना मिळणं अपेक्षित आहे, पण ग्रामपंचायतीच्या वतीनं कोणत्याही उपाययोजना होत नसल्यानं गावकरी आक्रमक आहेत. पाण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाले. पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत झाला. तर नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. नागरिक पाणी नसल्यानं त्रस्त आहेत. तर पावसाच्या पाण्यावर नागरिक अवलंबून आहे. गावातील अनेक विहिरींनी सध्या तळ गाठलेला दिसतोय. भांडूपमध्ये जलवाहिनी जोडणीचं काम सुरू आहे. नाहूर, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. बुलढाणा शहर भीषण पाणी समस्येच्या उंबरठ्यावर आहे. सध्या धरणामध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे. महिन्यातून 3 वेळाच शहरात नळांना पाणी येत आहे. रत्नागिरीमध्ये 600 कोटींच्या जलजीवनमधील भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. लाचलुचपत विभागासह रत्नागिरी पोलिसांना नोटीस पाठवण्यात आली. गडचिरोलीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं अचानक हजेरी लावली. अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडालेली होती. वर्ध्यामध्ये महिलांसह नागरिकांची जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये मनसेच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं. नागरिकांना नळाचं पाणी मिळत नसल्यानं मनसे आक्रमक झाली. पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला. मुंबईकरांच्या पाणी चिंतेमध्ये वाढ झाली. मुंबईकरांना आता पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, कारण धरणांमध्ये केवळ 25%च पाणीसाठा आहे. पाण्याचं योग्य नियोजन करा आणि पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील प्रशासनाच्या माध्यमातून केलं जातं. बीडमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ गेवराई शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं. तर व्यापारी वर्गासह सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या वतीनं पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. बंदला 100% प्रतिसाद मिळाला. अकोल्यामध्ये सीबीआय तर्फे आंदोलन करण्यात आलं. पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील फ्लॅश ॲश विक्रीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. बीडच्या गेवराई सकल हिंदू समाजाच्या वतीनं पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळेस पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. भिवंडीमध्ये पहलगाम हल्ल्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. हल्ल्याचा निषेध व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वाशिममध्ये नवीन ज्वारी बाजारात दाखल व्हायला सुरुवात, मात्र दरात मोठी घसरण. हमीभावापेक्षा कमी दर. सरकारनं नाफेडमार्फत ज्वारीची हमीभावानं खरेदी करावी, शेतकऱ्यांची मागणी.
खरीप हंगाम 1.5 महिन्यावर असल्यानं कृषी विभागाकडून खरीप हंगामपूर्व तयारी सुरू। खरीप हंगामासाठी 3,01,468 मेट्रिक टन खतांची आवश्यकता। अमरावतीमध्ये 7 लाख हेक्टरवर खरीप हंगामाची होणार पेरणी। यासाठी तालुका स्तरावरून नियोजन। कपाशी, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल। शेतकऱ्याकडील शेतमाल संपल्यावर भाव वाढला। अमरावतीमध्ये सोयाबीनला 4,600 तर कापसाला 8,200 रुपयांचा भाव वाढीचा आता व्यापाऱ्यांना फायदा। अकोल्यामध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन। मोर्चा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त। अमरावतीमध्ये शुक्लेश्वर परिसरामध्ये कांदा काढणीला सुरुवात। कांद्याला 8 ते 9 रुपये किलोचा दर। 14 वर्षीय वैभवने रचला इतिहास। 35 चेंडूमध्ये झळकावलं वादळी शतक। गुजरात टायटन्सच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीनं ऐतिहासिक केली खेळी। साताऱ्यामध्ये हिवराच्या शेंगा खाल्ल्यानं 24 मेंढ्यांचा मृत्यू। मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान। पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल। पुणेकरांकडून रेकॉर्ड ब्रेक आंब्याची खरेदी। पुण्यातील आंबा महोत्सवात 4 कोटी रुपयांची उलाढाल। पुण्यातील वेगवेगळ्या आंबा महोत्सवात 45,000 डझन आंब्याची विक्री। नवी मुंबईच्या पनवेलमध्ये चोरीची घटना। सराफाच्या दुकानातून 2 लाखांचा सोन्याचा कडा चोरीला। महिलेची हातचलाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पोलिसांकडून शोध सुरू। सोलापूरमध्ये बस स्थानकावर चोरी करणाऱ्या पती पत्नीला अटक। आरोपींकडून 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। चंद्रपुरातील नवर गावात माकडांचा अक्षरशः धुमाकूळ। अन्नाच्या शोधात आलेल्या माकडांचा नागरिकांना त्रास। नागरिक हैराण। पालघरच्या डहाणूमध्ये धक्कादायक घटना। नवजात मुलीच्या आईकडून नाक तोंड दाबून हत्या। 4थ्यांदा मुलगी झाल्यानं हत्या केल्याचं उघडकीस। डहाणू पोलिसांकडून आरोपी महिलेला अटक। बीडमध्ये दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं मारहाण। पायावर दगड मारत केलं जखमी। पोलिसांमध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग येथे मदरशातून अवैध हत्यार जप्त। बिहारमधील मुस्लिम धर्मगुरूकडून देण्यात येत होतं प्रशिक्षण। दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। वसईतील एमडीचा ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त। 8 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। पोलिसांनी दोघांना केली अटक। उल्हासनगरमध्ये ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा। 24 बार बालांसह 13 ग्राहक ताब्यात। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। ईडी कार्यालयातील आगीमध्ये सर्व कागदपत्र जळून खाक। गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र डिजिटल स्वरूपामध्ये सुरक्षित। तपास आणि खटल्यांवर कोणताही परिणाम होणार नाही। ईडीकडून निवेदनाच्या द्वारे स्पष्टीकरण। मुंबईतील भायखळा परिसरात बेकरीला आग। 4 जण जखमी। रुग्णालयामध्ये उपचार सुरू। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला मोठं यश। नाशिकमध्ये कावठण परिसरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग। घर जळून खाक। वस्तूंचं मोठं नुकसान। यवतमाळमध्ये पर्यटकांच्या गाडीला भीषण आग। गाडी पूर्णपणे जळून खाक। कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकमध्ये विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र 3 मे ते 17 मेच्या दरम्यान होणार। पेपरफुटी टाळण्यासाठी ऑनलाईन देण्यात येणार प्रश्नपत्रिका। परीक्षा सुरू होण्याआधी 10 मिनिटं प्रश्नपत्रिका मिळणार। परभणी जिल्हा नियोजन समितीचा अधिकारी तात्काळ निलंबित। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्याला फटकारत केलं कार्यमुक्त। निधीत गैरप्रकाराच्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा। संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांची मागणी। मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। पहलगाम हल्ल्यानंतर एकता दर्शवण्यासाठी अधिवेशन बोलवा। मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।